नमस्कार. सध्याच्या दिवसात भारतात कोणाशीही बोलणं होतं तेव्हा एक प्रश्न हमखास येतो. निवडणुकीचा निकाल काय लागणार? तुला काय वाटतं? आपल्याला पटो न पटो स्पर्धा इतकी क्लोज चालली आहे की जो तो आपापल्या राजकीय कलाप्रमाणे एक एक निकाल गृहीत धरून चाललाय. पण असं असतं का कधी? एवढा मोठा देश, भारताच्या तिप्पट आकार, 50 राज्य. भारताप्रमाणेच प्रत्येक राज्याचा स्वभाव वेगळा, प्रकृती वेगळी, राजकीय आवड निवड वेगळी. आणि मग अशी सगळी परिस्थिती असताना एका शब्दात निवडणूक निकालाचा अंदाज बांधणं केवळ अशक्य आहे. एवढं नक्की की निवडणुकीचं मतदान सुरू झालंय. 5 नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे. कुठल्याही ठिकाणची निवडणूक म्हणजे त्या त्या तिथल्या मतदारांनी केलेली निवड असते का? भूतकाळापासून भविष्यकाळापर्यंत विचार केल्यावर वर्तमानात जे जाणवतं त्या आधारे केलेली निवड. दरवेळी सगळ्या गोष्टींची उजळणी करत बसत नाहीत लोक, पण तरी एकूणात कुठून कुठे चाललोय आहे याचा विचार तर करतात. त्या त्यावेळी जे जे लक्षात येतं त्याप्रमाणे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अमेरिका आज ज्या टप्प्यावर आहे तिथे कुठून पोचली, कशी पोचली? नुसतं हेडलाईन्स मध्ये दिसणारं या देशाचं रूप पूर्ण आहे का? आपण बघूया या गोष्टी शक्य तेवढ्या. अमेरिकेत मानवी समूह राहत आहेत त्याला 10-15 हजार वर्ष होऊन गेली. कोलंबसानं काही अमेरिका शोधून काढली नाही, पण त्याच्या पाठोपाठ येऊ लागलेल्या युरोपियनांमध्ये स्पॅनिश होते, फ्रेंच होते, डच होते, स्वीडिश, जर्मन होते. 1607 साली पहिल्यांदा इंग्रज आले, ते व्हर्जिनियामध्ये अमेरिकेकडच्या एका दक्षिणेकडच्या राज्यात. नंतरच्या वर्षात अजून थोडे इकडे तिकडे 1630 मध्ये बॉस्टन परिसरामध्ये प्युरिटन इंग्रज आले. 1630 म्हणजे ज्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो काळ. इथे आलेल्या इंग्रजांनी पुढच्या 40-45 वर्षात स्वातंत्र्याची खटपट सुरू केली. म्हणजे त्या अर्थानं पाहिलं तर आज आपल्याला जी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका माहिती आहे त्या कल्पनेचा उगमस्थान म्हणजे बॉस्टन. त्यामुळे आपला प्रवास आपण तिथून सुरू करूया. बॉस्टन मध्ये पोहोचलो आपण. इतिहासात प्रसिद्ध अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाच्या थोडी आधी घडलेली ती बॉस्टन टी पार्टी जिथे झाली तो किनारा इथे लागूनच आहे. भारतात आपण म्हणतो ना की 1857च्या बंडाची ठिणगी मिरतला पडली, तसंच अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातला फर्स्ट शॉट हर्ड अराउंड द वर्ल्ड असं ज्याचं वर्णन केलं जातं तो इथून जवळच कॉन्कर्ड या गावात झाडला गेला होता. या दोन्ही बंडांमधला फरक म्हणजे असा की भारतातलं बंड 1857चं शमलं पुढे, मात्र इथल्या बंडातून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा नवीन देश जन्माला आला. इथलं प्रमुख रेल्वे आणि बस स्टेशन आहे साऊथ स्टेशन, शहराच्या फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये. अमेरिकेतल्या पहिल्या 5 बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये बॉस्टनचा समावेश करता येईल. फॉल सीझन सुरू झालाय आता, त्यामुळे हवा थंड होऊ लागलीये. राजकीय हवा बरीच तापली असली तरी या भागात नवीन चकाचक बिल्डिंग दिसल्या ना तरी हा परिसर अगदी जुना आहे. जवळपास 400 वर्षापूर्वीच्या इथल्या रस्त्यांचे नकाशे सापडतात. साऊथ स्टेशनची ही भव्य इमारत आहे 1899 मधली. हा सगळा भागच समुद्राला लागून आहे, त्यामुळे या भागात पर्यटकांची पण बऱ्यापैकी वर्दळ असते. हे गाव मूळ दर्यावर्दी लोकांचं याच्या अगदी ताज्या अलीकडच्या खुणा सुद्धा इथे सापडतात. लहान मोठ्या खासगी बोटी इथं शेकडोनं असतात. बॉस्टन येतं मॅसेच्युसेट्स या राज्यात, आणि मॅसेच्युसेट्स राज्य अमेरिकेच्या न्यू इंग्लंड या सब रिजनचा एक भाग आहे. मॅसेच्युसेट्स, वर्मॉन्ट, मेन, न्यू हॅम्पशर, कनेटिकट, रोड आयलंड या सगळ्या राज्यांमधला एक वर्मॉन्टचा अपवाद वगळला तर सगळ्या राज्यांना समुद्रकिनारा लाभलाय. आणि पूर्वीपासून अनेक देशांची व्यापारी संबंध, समुद्री व्यापार हे या राज्यांमधलं नेहमीचं वळण राहिलंय. आणि त्यामुळेच बॉस्टनचा किंवा इकडच्या अनेक राज्यांचा भारताशी अगदी फार पूर्वीपासून संबंध आला. इथे हा एक इंडिया स्ट्रीट आजही आहे. इंडिया स्ट्रीट आणि ईस्ट इंडिया रोड. रेक्लेमेशनमुळे किनारपट्टीचं स्वरूप बदललंय. नाहीतर पूर्वी हा रस्ता समुद्राला जिथे जाऊन मिळायचा तिथून भारताला जाणारी येणारी जहाजं सुटायची. सगळ्या मालाची वाहतूक करणारा हा इथला भारत धक्का. बॉस्टन टी पार्टी झाली, स्वातंत्र्य युद्ध झालं, तेव्हा हा सगळा परिसर कसा गरीब असेल. शांत तो परिसर आज पण आहे, पण आजची शांती
ही समृद्धीतनं आलेली आहे. एका निवडणुकीनं या भागाला फारसा काही फरकच पडणार नाही. प्रेसिडेंट कोण झालंय किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये कोण आलंय, सिनेटमध्ये कोणाची सत्ता आहे, त्यांना लोकांना काही फारसा फरक पडत नाही. याला लोकांची उदासीनता नाही, तर असं म्हटलं पाहिजे की देशातली अर्थव्यवस्था आता अशा टप्प्यावर आहे की बिजली, पाणी, सडक हे जे इश्यूज आहेत ते बहुतांश लोकांसाठी आज अस्तित्वातच नाही. त्यातूनही हे आहे न्यू इंग्लंड. न्यू इंग्लंडमध्ये आर्थिक समृद्धी इतकी आहे की आज आर्थिक खदखद इथे फारशी जाणवत नाही. आणि न्यू इंग्लंड मधली 6 राज्य जी आहे तिथे त्यामुळे पॉलिटिकल अनरेस्ट फारसा दिसतच नाही. ही राज्य आहेत सॉलिड ब्लू, म्हणजे निवडणुकीचा निकाल सर्वसाधारणपणे डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूनच जाणार याची खात्री असलेली ही राज्य आहे. त्यातल्या त्यात अपवाद म्हणजे न्यू हॅम्पशरचा किंवा मेन मध्ये जो सेकंड डिस्ट्रिक्ट म्हणून भाग आहे त्याचा. मिळालंच रिपब्लिकनांना काही मत तर ह्या 2 ठिकाणी मिळण्याची शक्यता असते. आणि नाहीतर न्यू इंग्लंड मधली 6ही राज्य ही हमखास डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात जात असतात. न्यू इंग्लंड जसं डीप ब्लू आहे ना, तशी देशातली कितीतरी राज्य डीप रेड आहे. म्हणजे त्या राज्यातली मतं रिपब्लिकन पार्टीच्याच उमेदवाराला मिळणार याची खात्री आहे. ही झाली सॉलिड स्टेट्स. आणि उरलेली कोणाच्या बाजूने जातील हे खात्रीनं न सांगता येणारी असतात ती म्हणजे स्विंग स्टेट्स. सॉलिड स्टेट्सच्या इलेक्टोरल कॉलेज मतांची आज तुलना केली तर कमला हॅरिस किमान 226 मतं गृहीत धरू शकतात आणि ट्रम्प यांना 219 मतांची खात्री बाळगता येते. टप्पा किती मतांचा गाठायचा आहे तर किमान 270. म्हणजे कागदावर आजचं गणित हॅरिस यांच्यासाठी थोडं सोपं दिसत असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. बोलता बोलता ॲक्वेरियमचा भाग ओलांडून आपण लाँग व्हार्फ या भागात पोहोचलोय. इथून आसपासच्या भागात जाणाऱ्या प्रवासी बोटी सुद्धा इथून सुटतात. इथे समुद्र किनाऱ्याला लागून कोलंबस पार्क आहे. निवांत बसायला किंवा वेलीच्या कमानी खालून चालायला लोक हमखास इथे येतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, राजकारण असं अकल्पितरित्या कधी कधी एकमेकात गुंतलेलं असतं आणि मग त्याच्याशी जोडली जातात माणसं सुद्धा. 1757ची लढाई बघा, एका आंतरराष्ट्रीय युद्धाचा भाग होती. जगभरात ठिकठिकाणी वर्चस्वासाठी इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये झालेलं 7 इयर वॉर. त्यातल्या काही लढाया या अमेरिकेच्या भूमीवर सुद्धा चालल्या होत्या. इंग्रजांनी 7 इयर वॉर जिंकलं आणि या युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी वसाहतींवर म्हणजे अमेरिकेतल्या वसाहतींवर कर वाढवला. त्यात पुन्हा मामला असा की ईस्ट इंडिया कंपनी तेव्हा डबघाईला येत चालली होती. त्यांच्या धंद्याला थोडं उत्तेजन म्हणून अमेरिकेत केवळ ईस्ट इंडिया कंपनीनं आणलेला चहा विकता येईल असं इंग्लंडच्या राजानं जाहीर केलं. झालं. बेपरवा काम करून माणसं मरायला कारणीभूत असलेल्या कंपनीला कर वाढवणाऱ्या सरकारनं चहाची मक्तेदारी दिली. त्यातून मग इथल्या लोकांच्या रागाला उकळीच फुटली. ईस्ट इंडिया कंपनीच्या 3 जहाजांवरची चहाची खोकी लोकांनी सरळ समुद्रात ओतून दिली. इंग्रजांच्या सत्तेला दिलेलं ते थेट आव्हान होतं. या इथल्याच कुठल्या तरी समुद्र किनाऱ्यावरती हा प्रकार झाला. पण अर्थातच पुन्हा एकदा काळाच्या ओघात जे रिक्लेमेशन होत गेलंय त्यामध्ये तो एक्झॅक्ट स्पॉट कुठला हे आज लोकांनाही सांगता येत नाही. अमेरिकेत ही प्रचंड आर्थिक श्रीमंती जी दिसते ती गाठण्यातला महत्वाचा टप्पा होता म्हणजे दुसरं महायुद्ध. महायुद्ध संपता संपता बाजूच्या न्यू हॅम्पशर मधल्या ब्रेटन वुड्स नावाच्या गावी झालेली दोस्त राष्ट्रांची एक बैठक. त्या युद्धानं प्रत्यक्ष जमिनीवर जे वास्तव आकार घेत होतं त्यावर ब्रेटन वुड्स गावी शिक्कामोर्तब झालं. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जगाची एक्सचेंज करन्सी बदलली. त्याआधी ब्रिटिश पाऊंड हे जागतिक चलन म्हणून वापरलं जायचं, पण त्यांचीच अर्थव्यवस्था मोडकळीला आल्यामुळे पाऊंडच डबघाईला आला होता. जगाची तेव्हाची चलनाबद्दलची जी कल्पना होती गोल्ड स्टँडर्डची, ते गोल्ड स्टँडर्ड फक्त अमेरिका पुरवू शकत होती आणि म्हणून मग अमेरिकन डॉलर हे जागतिक चलन झालं. आज सुद्धा जगातला जवळपास 60% परकीय चलनाचा साठा डॉलरमध्ये असतो. जागतिक रिझर्व्ह करन्सी असणं बराच काळ अमेरिकेच्या पथ्यावर पडलं. आता हळूहळू काही वेळा ते संकट ठरतं. ब्रेटन वुड्स कॉन्फरन्समध्ये जे जे काही ठरलं त्यातून IMF, वर्ल्ड बँक, पुढे गॅट करारही जन्माला आला.
त्या सगळ्यातून अमेरिकेची आर्थिक लीडरशिप जणू एस्टॅब्लिश झाली. या परिषदेला यावर्षी 80 वर्ष होत आहेत. अमेरिकेचं आर्थिक नेतृत्व जगाचं इतकं पक्क समजलं जात आहे की आज लोकांना आजूबाजूला ब्रेटन वूड्सची आठवण काढणं सुद्धा गरजेचं राहिलं नाहीये. पण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ब्रेटन वूड्स कॉन्फरन्स झाली त्या 1944-45च्या आसपास जगातलं 50% मॅन्युफॅक्चरिंग अमेरिकेत व्हायचं. आज घडीला हा टक्का 16% आलाय. मॅन्युफॅक्चरिंग मधनं बाहेर निघालेली माणसं ती सगळीच्या सगळी काही पुढे वाढलेल्या टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये सामावून घेतली गेलेली नाहीये. न्यू इंग्लंडमध्ये काही ठिकाणी त्याचा फटका बघायला मिळतो, पण देशाच्या काही इतर राज्यांमध्ये त्याचे जे वाईट परिणाम दिसत आहेत ते अजून किमान न्यू इंग्लंडमध्ये तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. इथून रस्ता ओलांडून थोडं आत गेलं की लागतो तो क्विन्सी मार्केट आणि फेन्युअल हॉलचा परिसर. 18व्या-19व्या शतकापासून या इमारती आणि हा परिसर इथे आहे. एक प्रसिद्ध मार्केट. पण यातला कुप्रसिद्ध भाग असा की ज्या माणसाच्या नावानं हा भाग ओळखला जातो तो पीटर फॅन्युअल गुलाबांच्या खरेदी विक्रीतला व्यापारी होता. दिवस रात्र माणसांनी फुललेल्या या सुंदर भागात तो मुद्दा काहीसा झाकला जातो. हा भाग ओलांडून बॉस्टनच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून डावीकडे वळलं की थोड्या अंतरावर लागतं ते बॉस्टन कॉमन्स. हे अमेरिकेतलं सर्वात जुनं सिटी पार्क. 50 एकराच्या या पार्कला लागूनच मॅसेच्युसेट्स राज्याचं विधिमंडळ आहे. सोनेरी शिखराची ही इमारत सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. बॉस्टन शहरातल्या ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा एक वॉकिंग रूट आहे. फ्रीडम ट्रेल म्हणतात त्याला. त्याची सुरुवात या कॉमन्स पासूनच होते. इथेच बाजूला मार्टिन लुथर किंग आणि त्यांच्या पत्नीच्या सन्मानार्थ एक आगळं स्मारक काही काळापूर्वी उभं राहिलंय. पार्कच्या एका बाजूनं बॉयल्स्टन स्ट्रीट जातो. तिथून सरळ 15-20 मिनिटांच्या अंतरावर आहे बॉस्टन लायब्ररी. तिकडे जाऊया आता. न्यू इंग्लंड ओळखलं जातं इथल्या जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्थांसाठी. हार्वर्ड, MIT, ब्राउन युनिव्हर्सिटी अशा 51 नामवंत संस्था या परिसरात आहेत. जवळपास 5 लाख विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतात. देशातली उच्च शिक्षितांची सर्वाधिक संख्या मॅसेच्युसेट्स राज्यात आहे. 1848ला बॉस्टन पब्लिक लायब्ररी उभारण्यात आली. या लायब्ररीचं क्षेत्रफळ आहे 9.5 लाख स्क्वेअर फूट. अतिशय सुंदर इमारत. पुस्तकं, मॅगझिन्स, CD DVDs, इतर शैक्षणिक साहित्य, ऑनलाईन रिसोर्सेस, डिजिटल आर्काइव्ह्ज, पेंटिंग्स, कोरीव शिल्प अशा जवळपास 2 कोटी साहित्याचा ठेवा या लायब्ररीकडे आहे. कुणालाही विनामूल्य या लायब्ररीचं सदस्य होता येतं. इथल्या खुल्या वातावरणाचा एक दाखला म्हणजे लायब्ररीतच बॉस्टन पब्लिक रेडिओचा खुला स्टुडिओ आहे, न्यूज फीड कॅफे. पब्लिक रेडिओ किंवा टेलिव्हिजन म्हणजे अशी एक संस्था जी जवळपास लोकांच्या देणग्यांवरच चालते. कमर्शियल जाहिराती अजिबात नसतात. आता इथे जो कार्यक्रम होणार आहे ना त्याचे एक अँकर आहेत जिम ब्राउडी. वकील, राजकीय चळवळींमधला कार्यकर्ता, राजकारणी आणि मीडिया होस्ट म्हणून गेली 4-5 दशकं त्यांनी हा देश जवळून पाहिलाय. या देशात केवळ 2च पार्ट्यांचं राजकारण चालतंय. ते लोकांना अडचणीचं झालंय का असं मला त्यांना विचारावंसं वाटलं. So Jim, you've been around for so much time, so many decades. Why do you think America is wherever it is, politically, economically? Because I think when Donald Trump first ran, there was a populist appeal. He connected with people who felt they'd been ignored, who felt that their economic and other concerns had not been addressed. And by the time most of America learned that he would someday be a convicted felon, that he had been found liable for raping a woman, not to mention sexual assault in other cases, a grifter, a business fraud, they had become so attached to his earlier message that virtually nothing shook them.
So people who support Donald Trump, who I don't believe lives in the great democratic tradition of this country, people who like Donald Trump, love him, and as he said once, I could shoot somebody on Fifth Avenue and no one would leave me. He was sadly totally correct. Is it just about Trump, or is it something more than that? Means, is the two-party system really helping this country, or people are getting frustrated more and more about that? I don't think the two-party system is a problem. I think there is Donald Trump in his brilliance, and I mean that, has so scared people who used to be people of principle in his party that there is nothing he says that they will not support, even if it runs counter to the things their whole political career. Look at his vice presidential candidate, who described him as an American Hitler several years ago, and all of a sudden, Donald Trump is the second coming. So the willingness of heretofore responsible Republicans, with some exceptions, the Liz Cheneys, the Dick Cheneys, people like that, to kowtow to Trump, has really perverted our democracy here, and I think it's very scary. So there is nothing structurally which can be improved in this country? Well, listen, I think it'd be great if third parties had more of a voice, but the two-party system hadn't failed us much until 2016. And so while imperfect, I think it served this country pretty well. I wasn't happy with all the choices it made, but there were peaceful transitions of power. There were small d democratic elections. Donald Trump upended everything, and it seems to me, I'm not sure the party system is the issue, but there need to be structural changes, guardrails put in place that make sure that an autocrat, that somebody who admits he wants to be a dictator, he just says on day one, but I would argue he has greater intentions than that, with the support of the Supreme Court, which granted him almost absolute immunity, that there's some guardrails in place that would control the excesses of somebody who, in my opinion, doesn't believe in democracy. Does it really have that much impact which they used to have earlier? I think we lost much of our impact in 2016 when we bought into, and I'm embarrassed to admit this, a false equivalency between the minor transgressions of Hillary Clinton and the massive transgressions of Donald Trump. I think we became enamored of the fact that people listened and watched when Donald Trump spoke, even if they didn't like him. I think we've been on a self-correct mission since, and I think the credibility is slowly coming back, but slowly, but we really disgraced ourselves in 2016. Well, thank you for your response. Pleasure to meet you. Pleasure to Thank meet you so much. Good Thank luck. Thank you. you. हा झाला सगळा शहरी भाग. ग्रामीण भाग कसा असतो ते बेल्चर टाउनच्या जत्रेत दिसेल. बेल्चर टाउन येतं राज्याच्या पश्चिमेकडे, पर्यायानं या भागाच्याही पश्चिम बाजूला. शहर सोडून बाहेर पडलं की शेतीबातीचा भाग लागतो. छोटी 10-12 हजार वस्तीची गावं, विरळ लोकवस्ती. गावातूनच जाणारा मुख्य रस्ता, आजूबाजूला शेतीच्या अवजारांच्या दुकानांचे डेपो, शहर भागापेक्षा एकदम निराळं चित्र. अमेरिकेतली जवळपास 20% लोकवस्ती म्हणजे 6.5-7 कोटी लोक ग्रामीण भागात राहतात. पण देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 97% भूभाग ग्रामीण आहे, तर शहरी वस्तीनं केवळ 3% भाग व्यापलाय. इथे निवडणुकीचं सगळ्यात छोटं युनिट असतं ते म्हणजे काउंटी. कुठल्याही ग्रामीण काउंटीपेक्षा शहरापासच्या एखाद्या काउंटीची लोकसंख्या कमीत कमी 10 पट असू शकते. म्हणजे 97% भागात राहतात 20% लोक, तर 3% भागात राहतात 80% लोक. काही काही राज्यात तर एकूणच लोकसंख्या फार कमी असते, ग्रामीण भाग मोठा असतो. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले तर अशा राज्यांवर कायमचा अन्याय होईल, असा विचार घटनाकारांनी केला आणि त्यामुळे देशाच्या वरिष्ठ प्रतिनिधीगृहात म्हणजे सेनेटमध्ये प्रत्येक राज्याला 2 प्रतिनिधी मिळतील अशी तरतूद करण्यात आली. कोणत्याही राज्यात जितकी लोकसंख्या असेल त्या प्रमाणात असलेले कनिष्ठ सभागृहातले प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि 2 सेनेटर्स या आकड्यांची बेरीज केली की मिळतो त्या राज्याच्या देशाच्या इलेक्टोरल कॉलेजमधला वाटा. प्रेसिडेंटची निवडणूक होताना त्या राज्यात जो उमेदवार बहुमत मिळवतो त्याच्या वाट्याला ही सगळी मतं गेली असं धरलं जातं. याला विनर टेक्स ऑल सिस्टीम या नावानंही ओळखलं जातं. न्यू इंग्लंडमधलं मेन राज्य
आणि नेब्रास्का राज्य तेवढं या नियमाला अपवाद आहे. अशा राज्यांमध्ये मिळालेल्या मतांची बेरीज 270 झाली की निवडणुकीचं गणित सुटलं. पण विनर टेक्स ऑलमुळे एखाद्या उमेदवाराला देशभरात एकूण लोकांनी दिलेली मतांची बेरीज जास्त होऊन सुद्धा इलेक्टरल कॉलेजमध्ये त्याचा सपशेल पराभव होऊ शकतो. हिलरी क्लिंटन यांचं सुद्धा तेच झालं होतं. यंदा काय होईल ते दिसेलच आपल्याला. हे सगळं इथे सांगत बसण्याचं कारण म्हणजे बेल्चर टाउन सारख्या गावागावात होणारी फेअर्स म्हणजे तिथल्या जत्रा, त्याला खूप राजकीय महत्व या कारणामुळे आलेलं आहे. इनफॅक्ट आयोवा राज्यात होणारं त्याचं स्टेट फेअर देशातलं सर्वाधिक महत्वाचं म्हणजे राजकीय दृष्ट्या महत्वाचं फेअर मानलं गेलंय. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपलं नशीब आजमावून पाहायचं असेल, तशी चाचपणी करायची असेल, तर कोणीही इच्छुक उमेदवार आदल्या वर्षीच्या आयोवा स्टेट फेअरला नक्कीच जातो. प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून त्यांचा काय कल जाणवतोय याचा अंदाज घेतला जातो. गावची जत्रा असल्यामुळे तिथे अस्सल मातीतला थेट रांगडेपणा आणि तोंडावर बोलण्याचा थेटपणा असतो. आणखी काय काय असतं या गावच्या जत्रेत, प्रत्यक्षच पाहूया ना. मला सगळ्यात आवडली ती मुलांसाठी ठेवलेली गवताचे गठ्ठे उंच टाकू शकण्याची स्पर्धा. शेतकऱ्याच्या पोरांना गवत ट्रॅक्टरमध्ये भरता यायलाच पाहिजे ना. अंदाजाप्रमाणे या जत्रेतही राजकीय प्रचार चालू होताच. बेल्चर टाउनच्या जत्रेमध्ये नादिया मिलरॉन भेटल्या. नादिया तिथे लोकसभेची म्हणजे इथल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक लढतायत. निवडून येणं त्यांचं कठीण आहे, कारण त्यांचा डिस्ट्रिक्ट जो आहे म्हणजे मतदारसंघ तो अत्यंत डीपली डेमोक्रॅटिक आहे. तिथले खासदार 18 वेळा निवडून आलेत, पण तरी सुद्धा त्यांचा पराभव होईल अशी शक्यता वाटत नाही. म्हणजे इंडिपेंडेंट उमेदवाराचं काही महत्वच नसतं का? तर तसं अजिबात नाहीये. योगायोगाची गोष्ट अशी की नादियाचे मामा जे होते राल्फ नेडर, त्यांनी 2000 साली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. आणि त्या निवडणुकीत अल गोर आणि जॉर्ज बुश यांच्यामध्ये जॉर्ज बुश निवडून आले. अल गोर यांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला होता त्याच्यापेक्षा जास्त मतं राल्फ नेडरला मिळाली होती. म्हणजे अशा तऱ्हेचं महत्व अपक्ष उमेदवाराचं निवडणुकीमध्ये असू शकतं. आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक अपक्ष उमेदवार उभे आहेत, त्यांचं नाव जिल स्टाइन आणि त्या आहेत मॅसेच्युसेट्सच्या. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, कशी मतं मिळतात याच्यावरती डेमोक्रॅट उमेदवार कमला हॅरिस यांच्या मताधिक्यावरती काय परिणाम होईल ते ठरेल. बघूया. रेस इज ऑन. न्यू इंग्लंड तरी डेमोक्रॅट पक्षासाठी सेफ असा एकूण भाग आहे. मात्र देशपातळीवरती काय होईल त्याच्यामधलं अत्यंत क्रुशल असं एक जे स्टेट आहे, स्विंग स्टेट, फार महत्वाचं, तिथे आपण पुढच्या वेळी जाऊया. लवकरच भेटूया. धन्यवाद.